इकिगाई बुक वाचल्यानंतर मला हे समजलं की नेमकं दीर्घायुष्य आणि आनंदी आयुष्य कसं जगायचं। तर यामध्ये आपण 7 अशा टेक्निक पाहणार आहोत जे आपल्याला दीर्घायुष्य बनवू शकतात आणि पूर्ण आयुष्य आपण आपल्या आवडीचं काम करता करता आनंदात घालवू शकतो। जापनीज लोक आपल्या पॅशनला नेमकं कसं शोधतात आणि त्याला फॉलो करून दीर्घायुष्य आणि आनंदी आयुष्य कसं जगतात हे आज आपण या बुक मध्ये पाहणार आहोत। जपानमध्ये ओकिनावा या बेटावर अशी बरीच लोक आढळली जी 100 वयवर्षापेक्षा जास्त जगले आहेत। याचा शोध घेतल्यानंतर असं समजलं की त्यांची जीवन जगण्याची जी पद्धत आहे ती डिफरंट आहे। तर प्रश्न असा पडतो की नेमकं ही लोक कसं आपलं जीवन जगतात आणि हे पाहण्यासाठी सगळे पॉइंट शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन पहा। सो पॉइंट नंबर 1 इकिगाई। इकिगाईचा अर्थ आहे पॅशन आणि त्याच पॅशनला जर आपण आपला प्रोफेशन बनवला तर आयुष्य खूप आनंदात जगता येईल। जपानी लोक पूर्ण आयुष्य आपला इकिगाई शोधत असतात आणि जेव्हा त्यांना तो सापडतो तेव्हा ते तेच काम करत राहतात आणि कोणताही स्ट्रेस न घेता आनंदाने आयुष्य जगतात। खूप सारी लोक आयुष्यात विनाकारण न आवडणारं काम करत असतात त्यामुळे ते कधी आनंदी राहत नाही। असं समजा की तुम्हाला तुमच्या घरच्यांच्या प्रेशरमुळे इंजिनियर बनावं लागलं, परंतु तुमचा जो पॅशन होता तो होता ऍक्टर बनण्याचा, तर काय तुम्ही आयुष्य आनंदात काढू शकाल? तुमचे घरचे किंवा नातेवाईक तुम्हाला खूप भारी बोलतील, तुमची वाहवा करतील, पण काय खरंच तुम्ही हॅपी राहाल? नाही ना। म्हणून आपला इकिगाई शोधून त्याला आपला प्रोफेशन बनवला पाहिजे। पण प्रश्न असा आहे की तो नेमका शोधायचा कसा? तो आपण या पुढील 4 स्टेप घेऊन शोधू शकतो। स्टेप नंबर 1 व्हॉट यू लव्ह। सगळ्यात अगोदर हे पहा की तुम्ही कोणत्या गोष्टीवर प्रेम करता। असं कोणतं काम आहे जे करताना तुम्हाला वेळेचं सुद्धा भान राहत नाही आणि ते काम करताना तुम्ही हॅप्पी फील करता। हे काही असू शकतं, फॉर एक्झाम्पल कुकिंग, मुलांना शिकवणं, सिंगिंग, डान्सिंग, फोटोग्राफी, फिरायला जाणं। स्टेप नंबर 2 व्हॉट आर यू गुड ॲट। तुम्ही कोणतं काम चांगल्या प्रकारे करू शकता। या दुसऱ्या स्टेप मध्ये आपण पाहणार आहोत की असं कोणतं काम आहे जे आपण एकदम चांगल्या प्रकारे करू शकतो, ज्यामध्ये आपण बेस्ट आहोत। काय तुम्ही चांगलं जेवण बनवता? काय तुम्ही लोकांना नेहमी चांगला सल्ला देता? काय तुम्ही चांगले हास्य विनोद करता? ह्या गोष्टी अजिबात मॅटर करत नाही की ते काम किती छोटं आहे, फक्त हे पहा की आपण कशामध्ये एक्सपर्ट आहोत। स्टेप नंबर 3 व्हॉट द वर्ल्ड नीड्स। यानंतर हे पहा की लोकांना कोणत्या गोष्टीची गरज आहे। कोणीही दुसरा येऊन आपल्याला नाही सांगणार, कारण बऱ्याचदा आपल्या स्वतःलाच माहिती नसतं की नेमकं आपल्याला काय पाहिजे। याचा शोध तुम्हालाच घ्यावा लागेल आणि हे सगळ्यात कठीण काम आहे। होऊ शकतं की एखाद्या ठिकाणी चांगलं जेवण मिळत नसेल, लोकांची प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी एखादे ऍप बनवण्याची गरज असेल, बरीच लोक आता डिप्रेशन मध्ये जातात तर त्यांना चांगल्या सल्ल्याची गरज असेल। तुम्हाला माहिती आहे का, रेडबसच्या फाउंडरला गावी जाण्यासाठी खूप प्रॉब्लेम्सला फेस करावे लागले होते, तेव्हा कुठे रेडबसची स्थापना झाली। स्टेप नंबर 4 व्हॉट यू कॅन बी पेड फॉर। या स्टेप मध्ये आपण हे पाहणार आहोत की असं कोणतं काम आपण करू शकतो ज्यासाठी लोक आपल्याला पे करायला तयार होतील। माझ्या एका मित्राला ग्राफिक डिझाईनची आवड आहे, तो हे सगळं मोबाईलवरच करतो, तरी लोक त्याला बॅनर वगैरे बनवण्यासाठी पे करतात। यामध्ये त्याची आवडही जोपासली जाते आणि पैसे सुद्धा येतात। तर मित्रांनो, या स्टेप यूज करून आपण रिझन ऑफ लिव्हिंग शोधू शकतो। पॉइंट नंबर 2 फ्लो। जर आपण मेणबत्तीवर हात ठेवला तर तो 1 मिनिट सुद्धा एका तासासारखा वाटेल, परंतु तेच जर आवडत्या व्यक्तीच्या हातात असला तर 1 तास सुद्धा मिनिटासारखा वाटणार। म्हणजे काम करता करता वेळ कशी गेली हे समजलं नाही, त्यालाच फ्लो म्हणतात। याचा अर्थ आपण असं काम निवडलं पाहिजे ज्यामध्ये आपला वेळ कसा निघून गेला हे आपल्याला समजलंच नाही पाहिजे आणि आनंद सुद्धा वाटला पाहिजे। खरं तर हाच आपला इकिगाई असेल। या उलट आवडणारं काम नसेल तर वेळ लवकर जाणार नाही आणि सारखं आपल्याला बोर फील होईल आणि आपण अजिबात हॅपी नसणार। जपानी लोक जेव्हा आपला इकिगाई शोधतात तेव्हा त्यामध्ये मग्न होऊन जातात। झाडू जरी मारायचा झाला तर एवढ्या मनापासून मारतील की ते स्वतः तर समाधानी होतीलच, पण पाहणारा सुद्धा वाहवा करेल। आणि हे सिक्रेट जपानला पॉवरफुल बनवतं, कारण तिथला प्रत्येक व्यक्ती आपल्या पॅशनलाच आपला प्रोफेशन बनवतो। नावडतं काम कोणीही करत नाही, म्हणून प्रत्येक व्यक्ती उत्तमातील उत्तम प्रोडक्ट देतात। पॉइंट नंबर 3 हारा हाचिबू। याचा अर्थ की जेवण तेवढंच केलं पाहिजे ज्याने आपलं पोट 80% भरलं पाहिजे, म्हणून तेथे कोणी जास्त जाड नाही, सगळे स्लिम आणि स्वस्थ राहतात। कमी खाल्ल्याने डायजेस्टिव्ह पॉवर इम्प्रूव्ह होते आणि अन्न नीट पचवता येतं। त्याचबरोबर ते डाएट फॉलो करतात ज्यामध्ये ते अँटीऑक्सिडंट जास्त घेतात। अँटीऑक्सिडंटचा मोठा सोर्स हा ग्रीन टी आहे। त्याचबरोबर फ्रूट आणि हिरव्या भाज्या सुद्धा ते जास्त खातात। पॉइंट नंबर 4 मोरिता थेरपी। ही थेरपी स्ट्रेसला दूर करते। धावपळीच्या या जगामध्ये प्रत्येकाला काही ना काही टेन्शन आहे। लहान मुलांना स्कूल कॉलेजचं टेन्शन, ज्याचं शिक्षण झालंय त्याला नोकरी मिळवण्याचं टेन्शन, जॉब मिळाल्यावर ऑफिसचं टेन्शन, काही ना बिझनेसचं टेन्शन। स्ट्रेस माणसाचं वय कमी करणं। जपानी लोक ही गोष्ट समजतात, म्हणून त्यांनी ही थेरपी विकसित केली। हे एक प्रकारचं मेडिटेशनच आहे। यासाठी शांत होऊन एका जागी बसा आणि डोळे बंद करून आपल्या निगेटिव्ह इमोशन्सला ऍक्सेप्ट
करा. त्यानंतर पॉझिटिव्ह विचार करा. पॉझिटिव्ह विचार आपल्या निगेटिव्ह विचारांना रिप्लेस करतील. जसं की आपण न कळत एखाद्याला हर्ट केलंय तर हा विचार करा की ओके, माझ्याकडून चूक तर झाली आहे आणि मला त्याचा वाईट सुद्धा वाटतंय, पण पुन्हा अशी चुकी होणार नाही. आणि मग हा विचार करा की मी त्या व्यक्तीची माफी मागेल आणि स्वतःला सुद्धा माफ करेल. यापुढे त्याच्यासोबत मित्रासारखं राहील. असं पॉझिटिव्ह बोलल्यामुळे आपला स्ट्रेस दूर होईल. आपण जर बदला घेण्याचा विचार करत राहिलो तर स्ट्रेस कधी दूर होणार नाही आणि आपल्याला नीट झोप पण लागणार नाही आणि आपली चिडचिड होईल. यासाठी झोपण्या अगोदर ही टेक्निक नक्की वापरून पहा. या व्यतिरिक्त सगळ्यांशी खुल्या मनाने भेटा, हसून खेळून बोला. छोट्या छोट्या गोष्टींचा स्ट्रेस घेत बसू नका. स्टेप नंबर 5, रेडिओ टायसो. जपानी लोकांच्या दीर्घायुष्य आणि आनंदी आयुष्याचं रहस्य हे सुद्धा आहे की ते चालत फिरत राहतात आणि एक्सरसाइज सुद्धा करतात. जपानमध्ये रेडिओवर सकाळ आणि संध्याकाळ असे प्रोग्राम प्रसारित होतात जे लोकांना एक्सरसाइज करायला लावतात आणि हा प्रकार लगभग 50 वर्षापासूनचा आहे. जपानमधील प्रत्येक कंपनीमधील एम्प्लॉई काम सुरू करण्याअगोदर रेडिओ टायसो करतात. जपानी लोक जास्त वेळ कधीच बसत नाही. मध्ये मध्ये ते चालत फिरत राहतात, म्हणून ते जास्त जाड आणि आजारांनी ग्रस्त नसतात आणि याच कारणामुळे ते दीर्घायुष्य जीवन जगतात. आपण सुद्धा आजपासून हलका फुलका व्यायाम करण्याचा प्रयत्न करूया. पॉइंट नंबर 6, वाबी साबी. याचा अर्थ आहे ब्युटी इन इम्परफेक्शन. जपानी लोक इम्परफेक्ट गोष्टींमध्ये ब्युटी शोधतात. त्यांचं मानणं आहे की इम्परफेक्ट गोष्टी नॅचरल असतात, बाकी सगळं नकली असतं आणि याच कारणाने ते नेचरच्या अगदी जवळ असतात. आपण सेलिब्रिटी लोकांना बघितलं असेल, ते मेकअप मध्ये किती सुंदर दिसतात, पण विदाउट मेकअप त्या सामान्य माणसासारख्याच दिसतात. नकली गोष्टी फक्त एक मायाजाल आहे, म्हणून यापासून जेवढं दूर राहता येईल तेवढं राहा आणि नेचरच्या जवळ राहा. पॉइंट नंबर 7, गिव्ह थँक्स. जपानी लोक छोट्या छोट्या हेल्प साठी सुद्धा दुसऱ्याला धन्यवाद देतात. त्यांचं मानणं आहे की व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड. आपल्या भाषेत सांगायचं झालं तर जसं कराल तसं भराल. जेव्हा आपण दुसऱ्याला धन्यवाद करतो तेव्हा त्याने केलेल्या हेल्पची त्याला व्हॅल्यू कळते आणि यामुळे ते आपल्या कामाला अजून मेहनतीने आणि निष्ठेने करू लागतात. याने समोरचा खुश सुद्धा होतो. आनंदी वातावरणात कधी स्ट्रेस जाणवणार नाही, म्हणून धन्यवाद करायला शिका, प्रत्येक व्यक्तीचा आणि निसर्गाचा सुद्धा. सो मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना मनापासून धन्यवाद ज्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुम्हाला काय वाटतं हे प्लीज कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्याची तुमची जर इच्छा असेल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब सुद्धा करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून, स्टे रीडिंग. थँक्स फॉर वॉचिंग.